आयुर्वेदाचे आराध्य दैवत भगवान श्री धन्वंतरी तसेच संस्थेचे दैवत श्री विवेकानंद यांना वंदन करून आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू प्राध्यापक डॉक्टर मिलिंद निकुम, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आयुर्वेद विज्ञाने प्राधिकरणाचे अधिष्ठाता डॉक्टर मिलिंद आवारे, राहुरी पंचकृषीचे पोलीस इन्स्पेक्टर आदरणीय श्री संजय शिंगे साहेब, काही तांत्रिक कारणास्तव संस्थेचे प्राधिकृत अधिकारी श्री गणेश पुरी साहेब या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाही, परंतु त्यांच्या नावाचं उच्चारण या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. माझे सहकारी उपप्राचार्य डॉक्टर संतोष बांगर सर, महाविद्यालयातील सर्व विभागातील विभाग प्रमुख, सर्व अध्यापक वृंद, क्लरिकल स्टाफ, पर्यवेक्षक, परिचालक, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, सर्व पालक वृंद व माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भव्य दिव्य अविस्मरणीय अशा पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला विशेषतः सांगावसे वाटते की श्री विवेकानंद नर्सिंग होम ट्रस्ट आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय हे सन 1991 पासून निम्न शहरी अशा राहुरी पंचकृषीच्या ग्रामीण भागात सहकार्याच्या चळवळीतून निर्माण झालेल्या या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रथमतः केंद्र शासनाची परवानगी व त्यानंतर महाराष्ट्र शासनाची परवानगी अशा पद्धतीने अल्पावधीतच पदवीच्या 60 जागा या ठिकाणी मिळवलेल्या होत्या आणि अल्पावधीतच सन 1999 पासून पदव्युत्तर MD MS च्या 4 विषयामध्ये 11 जागेसाठी मान्यता प्राप्त केली. त्यानंतर संस्थेने जुन्या बिल्डिंग मधून नवीन बिल्डिंग मध्ये स्थलांतर करून शैक्षणिक विस्ताराच्या दृष्टिकोनातून नवीन जागेत प्रवेश करून 2008 मध्ये 11 MD MS च्या जागेवरून 27 PG या सीट उपलब्ध केल्या व केंद्रीय परिस्थितीकडून त्यास मान्यता सुद्धा प्राप्त केली. तत्कालीन प्राचार्य कैलासवासी डॉक्टर प्रकाश आढाव यांच्या सततच्या परिश्रम व दृढ निष्ठेच्या धोरणातून 2016 पासून आयुर्वेद अभ्यासक्रमातील 6 विषयामध्ये PG डिप्लोमा अर्थातच पदवीचा अभ्यासक्रम हा त्या ठिकाणी 21 सीट करिता मान्यता प्राप्त केली. त्यानंतर या महाविद्यालयाला लाभलेले 27 वर्ष अविरत व तनमन धनाने सेवा देणारे प्राचार्य कैलासवासी डॉक्टर प्रकाश आढाव यांचे आकस्मिक निधन झाल्याबद्दल आज त्यांना विनम्र असे श्रद्धांजली अर्पण करून व त्यांच्या नावाचे स्मरण केल्याशिवाय आजच्या या कार्यक्रमाला पुढे नेण्यास कुठल्याही प्रकारचा असा अर्थ राहणार नाही किंवा त्यांच्या नावाचं स्मरण या ठिकाणी करणं क्रमपात आहे. त्यानंतर अशा कठीण प्रसंगात या संस्थेला प्राप्त झालेले व एक सक्षम नेतृत्व म्हणजे रोग निदान विभागाचे प्राध्यापक डॉक्टर विलास कट सर यांनी हे जबाबदारी स्वीकारून विविध संकटातून व संघर्षातून वाटचाल करत महाविद्यालयाचे नामांकन स्थिर ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्यासोबतच त्यांना महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर BR बागेरे सर, उपप्राचार्य डॉक्टर संतोष बांगर सर यांची त्यांना साथ लाभली आणि या कट सर, बांगर सर आणि बागेरे सर या त्रिमुखीच्या माध्यमातून 2023 या वर्षी PhD हा अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून 6 विषयामध्ये आणि 24 अशा PhD संशोधक यांच्यासाठी मान्यता प्राप्त केली. मी आज तुमच्या समोर जो उभा आहे तो आज जरी संस्थेच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाच्या भूमिकेवर जरी असलो तरी मागील 21 वर्षापासून म्हणजे 2004 पासून लेक्चरर या पदावर सुरुवात करून ऑक्टोबर 2024 पासून महाविद्यालयाच्या प्राचार्य व अधीक्षक या पदाची धुरा स्वीकारून महाविद्यालयाला एक एक्सलन्स एज्युकेशन सेंटर नेण्यासाठी कटिबद्ध राहून अविरत प्रयत्नशील अथवा कार्यरत आहे. यासाठी माझे सर्व शिक्षकवृंद, शिक्षक कर्मचारी, विद्यार्थी वर्ग, पालक तसेच माझे मार्गदर्शक व्यवस्थापक मंडळ या सर्वांच्या सहकार्याने पुढे नेण्यासाठी कार्यरत राहील. या महाविद्यालयामध्ये एकूण 54 अध्यापक वर्ग असून त्यापैकी 5 प्राध्यापक हे PhD धारक आहेत, तर 8 प्राध्यापक हे PhDच्या अंतिम टप्प्यात आहेत, PhD करत आहेत आणि या वर्षी जे जाहिरात निघाली त्यामध्ये जवळपास 7 प्राध्यापकांनी NOC सुद्धा घेऊन परीक्षेची तयारी करत आहेत. या संस्थेमध्ये
54 अध्यापकासोबतच 58 शिक्षक कर्मचारी व हॉस्पिटल स्टाफमध्ये 111 अशा पद्धतीचे सर्व 223 कर्मचारी संस्थेचे नावलौकिक धारण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात। या कर्मचाऱ्यांचा जेवढं गुणगौरव करावा तेवढा या ठिकाणी कमी आहे। मला एक उदाहरण सांगावं वाटते की मागील काही दिवसापूर्वी काही पगाराच्या माध्यमातून आंदोलनाचं 10-12 दिवस आंदोलन होतं। त्याला शिंदे साहेब पण या ठिकाणी साक्षीदार आहेत आणि असं कळलं की 11 मार्चला इन्स्पेक्शन आहे आणि त्या कर्मचाऱ्यांनी रात्रीतून निर्णय बदलून सकाळी 7 वाजता कामावर आले आणि जर काही इन्स्पेक्शन झालं नाही तर आम्ही परत आंदोलनाच्या आमच्या मांडवामध्ये जाऊन बसू। सकाळी 10 वाजेपासून 7 वाजतापासून तर 10 वाजेपर्यंत सर्वांनी काम केलं आणि इन्स्पेक्शनने असं ज्यावेळेस त्यांना थोडीशी पुसटची लाईन घेतली तसं 10:30 वाजता ते आपापल्या धरणे आंदोलनासाठी जाऊन बसले। अशा पद्धतीचं सहकार्य या सर्व कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी लाभलेलं आहे। त्यानंतर या महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर डॉक्टर यांच्या मदतीला हॉस्पिटलमध्ये 136 बेड मंजूर असून यामध्ये विविध विभागातील 12 ओपीडी, 7 आयपीडी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, प्रयोगशाळा तपासणी, आयुर्वेदाचा आत्मा असलेला असे 8 इंच पंचकर्म, डिलिव्हरी रूम या दशकातील सर्वात जो एक मोठा प्रॉब्लेम आहे स्क्रीन ॲडिक्ट आणि त्याच्यामुळे जे डोळ्यांचे वेगवेगळे आजार किंवा समस्या उत्पन्न होतात त्याच्याकरता चालक केंद्र विभागाच्या माध्यमातून क्रियाकल्प असे 24 तास या ठिकाणी एक कॅज्युअल्टी ओपीडी आहे आणि त्या कॅज्युअल्टी ओपीडीच्या माध्यमातून पॉयझनच्या केसेस, रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंटच्या केसेस या सर्व त्या ठिकाणी नोंद तपासणी करून त्यांना अविरत सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे। मी संस्थेबद्दल अधिक काही न बोलता आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला प्रत्येकाला वेळ देण्याच्या अनुषंगाने आज या सभागृहातील सर्वांना आजच्या प्रमुख पाहुण्याबद्दल परिचय व ओळख करून देण्याच्या अनुषंगाने सर्वप्रथम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे प्रोफेसर डॉक्टर मिलिंद निकुम हे एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती असून अत्यंत संघर्षातून आपले शिक्षण पूर्ण केले। तसेच त्यांचे अकॅडमिक करिअर हे सुद्धा एका खासगी महाविद्यालयाच्या प्राचार्यपदापासून ते शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्यपदापर्यंत व त्यानंतर आपल्या कामाच्या ठश्यावर सहकर्तृत्वावर एका विशेष जबाबदारीतून फेब्रुवारी 2022 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे माझ्या माहितीनुसार या विद्यापीठाचे तरुण आणि आयुर्वेदाचे प्रथमच असे प्रोविसी त्या ठिकाणी निवड झालेली आहे। मागील 3 वर्षाच्या कारकिर्दीत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत प्रत्येक महाविद्यालय व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील अनुसंधानिक परिषद यांच्यासोबत कनेक्ट करण्याचा जोडण्याचा महत्त्वपूर्ण सहभाग सरांचा आहे आणि त्या माध्यमातूनच त्यांनी एका सेंटरवर कुठल्याही पद्धतीचं संशोधन केंद्र न ठेवता त्यामध्ये मल्टी सेंटर अशा पद्धतीचे संशोधन केंद्र उभारलेले आहे व त्याची अंमलबजावणी सुद्धा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून करत आहे। साहेबांचा व माझा बऱ्याच दिवसापासून विविध कामाच्या अनुषंगाने एकत्रित काम करण्याचा सहयोग आलेला आहे। त्यामुळे साहेब आमच्या संस्थेच्या बाबतीत आम्हाला एक कुटुंबातील सदस्याप्रमाणे वाटतात असे म्हणायला हरकत नाही। तसेच आजच्या कार्यक्रमाचे दुसरे पाहुणे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे आयुर्वेद व युनानी विद्याशाखेचे अधिष्ठाता व सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद आवरे सर यांच्याबद्दल बोलायचे म्हणजे हे आमचे चालते बोलते मार्गदर्शक झालेले आहेत। 2 दिवसापूर्वी त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला गेलो आणि त्यासोबत माझ्यासोबत विद्यार्थी होते। मीटिंग चालू होती आणि त्या मीटिंगमध्ये सरांना विनंती केली की विद्यार्थी निमंत्रण देण्यासाठी आले तर त्यांनी लगेच त्या विद्यार्थ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना विद्यार्थ्यांना निरोप दे की त्यांना असं कुठल्याही पद्धतीची भावना झालेली पाहिजे की ते फार कोणा मोठ्या व्यक्तीसोबत बोलत आहेत किंवा फार मोठ्या व्यक्तीसोबत ते भेटत आहेत। अशा पद्धतीने त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना आत घेऊन निमंत्रण पत्रिका घेऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली आणि विद्यार्थ्यांना कॉलेज विद्यापीठाच्या कॅन्टीन मध्ये जेवण करून जा असा एक
आग्रह केला. अशा पद्धतीचे आवारे सर आमचे एक मार्गदर्शक आणि विविध विद्यापीठाच्या उच्च पदस्थ म्हणून त्यांचा सहभाग आहे. या सभागृहातील सर्व आयुर्वेदातील पदवीधारकांना मला गणितीतून एक संदेश द्यायचा वाटतो की हे प्रो VC सर आणि आवारे सर या दोन्ही लोकांची सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय नाशिक इथून उच्च पदावर निवड झाली. त्यामुळे कोणालाही जर आयुर्वेदाच्या पदवीधारकांना सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यालय